चंद्रमौली फणींद्रो माता मुकुटी जलाणे कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् कृष्णं वन्दे जगद्गुरुं महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागस्ततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकरु प्रथमनमाना शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय हो पवन कुमार तोरी शक्ति है अपार जय बजरंगबली विनती सुन ले जय हो पवन कुमार तोरी शक्ति है अपार जय बजरंगबली विनती सुन ले हर दुआर
जन्म जन्म में मोहे दीजिए वृंदावन में वास जयांची केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय दुर्गा माते की जय महारुद्र हनुमान की जय राधा रानी सरकार की जय देवी भागवत पुराण की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सच्चिदानंद केरोबा महाराज की जय अपने अपने माता माता पिताओं की जय बोलो रे भाई सब संतन की जय भगवतीच्या भजनाचा 2 मिनिटात सगळ्यांनी टाळे वाजून गोड असा आनंद घ्यायचा आहे. आणि उद्या बघा, उद्या आपलं हे नमन झालं की आपण सुंदर अशी दुर्गा चालीसा जी आहे ना, ती उद्या दुर्गा चालीसा घेऊ आणि मग कथेला आपल्या सुरुवात करू. माता प्रगट हो दूर संकट हो
किती गोड आनंद आहे या भजनामध्ये. असं वाटतं कथा करण्याऐवजी ना दादांचं गोड असं गायनच ऐकत बसावं. इतकं सुंदर गायन करताय दादा. पवित्र अशी आपली ही नाशिक नगरी आणि पवित्र अशा आपल्या नाशिक नगरीमध्ये या दुर्गा माता मंदिरामध्ये चालू असलेली आपली ही देवी भागवत कथा. बोलता आपल्या कथेचा आजचा तृतीय दिवस. 2 दिवस जितका आनंद आपण सर्वांनी या कथेचा लुटला ना, आज सुद्धा तितकाच या आनंद आपल्याला या कथेचा घ्यायचा आहे. कथेसाठी जमलेले सर्व जपी तपी ध्यानी कीर्तनकार प्रवचनकार कथाकार सर्व श्रोतू वर्ग यांना खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी गोड अशी कथा आयोजन केले ना, दुर्गा माता मंदिर ट्रस्ट, त्याचे संस्थापक अध्यक्ष आपले नगरसेवक शैलेश दादा ढगे यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यांची पूर्ण टीम असेल दादांची, शैलेश दादा ढगेंचे, चौधरी बाबा असतील, आमचा महिला मंडळ असेल आणि सर्व ज्येष्ठ नागरिक संघ यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आजच्या आपल्याला गोड अशा कथेसाठी सिद्ध वादनाचे आणि गोड गायनाने आपल्याला सर्व असे भारावून टाकतात ना, असे आमचे सिंत वादक हरिभक्त परायण प्रमोद महाराज पाटील बुलढाणेकर यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यांना सोबत गोड अशी गायनाची साथ देत आहेत आमचे हरिभक्त परायण संजू दादा जमदडे. आणि आज आपल्याला असं परत गायन ऐकायला भेटणार आहे आमचे हरिभक्त परायण गणेश दादा वाटपाडे पाचोरे वणीकर यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. गोड असे आपल्याला तबलजी लाभलेले हरिभक्त परायण आपले ऋषिकेश महाराज पाटील बुलढाणेकर यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि पडदे आणून ज्यांचं काम चालू आहे, सुंदर सुंदर अशा झाकी आपल्याला रोज सजवून आणता येईल अशा हरिभक्त परायण आमचे घनश्याम दादा गुरव यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. गोड अशी आपली साऊंड सिस्टीम हरिभक्त परायण आपले वाघ दादा दीपक दादा वाघ यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. तेरी महिमा कोई न जाने ये दुर्गा माँ. ये सारंगा स्वर्ग मधारी मधारी धारी धनी रक्षा धनी तेरी महिमा कोई न जाने हे दुर्गा तू है अंतर्यामी तू सबकी स्वामी तू है अंतर्यामी
तुम सबके साथ शत शत तुम्हें प्रणाम शत शत तुम्हें प्रणाम तेरी महिमा कोई न जाने हे कल्याणी आणि गोड असे आपले दादा आपल्या पूर्ण कथेची आहे ना, पूर्ण कथेची आपल्या गोड अशी युट्यूबला ही कथा पडणार आहे. आज आपण इथे कथा बघतोय हो ऐकतोय, पण भविष्यात सुद्धा आपल्याला ही गोड अशी कथा ऐकायला भेटणार आहे, बघायला भेटणार आहे. असं आमचा स्टार मीडिया युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि रोजची आपली कथा आज झाली की कथा उद्या पडते, अवश्य कथा युट्यूबला सुद्धा बघा. असे आमचे विशाल दादा भालेराव यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि महिला मंडळ एकदा तुमच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी हो द्या. का तर काल कलर कोणता सांगितला होता साडीचा? ग्रीन कलर, हिरवा कलर. सर्वांनी अगदी म्हणजे जवळजवळ सर्वांनीच हिरव्या कलरची साडी घालून आले ना, त्याच्यासाठी जोरदार टाळी वाजवायला लावली तुम्हाला. गोड अशा कथेचा आपण आनंद घेत आहोत. काल आपण कथा ऐकली बघा, कोणती कोणती कथा ऐकली? तर व्यासजी जे आहेत पुत्र प्राप्तीच्या हेतूने तपश्चर्येसाठी वनामध्ये जातात. चौधरी बाबांनी सांगितलंच आहे कोणत्या कोणत्या कथा ऐकल्या. आणि त्यांना जो मुलगा झाला शुकदेव, हे शुकाचार्य हे म्हटले मला संसारच करायचा नाही बाबा, मला संसारामध्येच अडकवू नका हो. शुकाचार्यांना विदेही जनकाकडे पाठवतात. विदेही राजा जनक यांच्याकडे पाठवलं आणि या शुकाच्या संख्येचं निरसन झालं. ब्रह्मा विष्णू महेश या सर्व देवांना ही भगवती आई कशी शक्ती देते ना, याची कथा काल आपण श्रवण केली. आणि कोणता मंत्र जपला, कोणत्या देवीची आपल्याला उपासना करायची असली, भगवतीची उपासना करायची असली, कोणता मंत्र जपला त्याचे परिणाम काय होतात ना, याच्या सुंदर सुंदर कथा आपण काल बघितल्या. तर दुर्गा मातेचा मंत्र आपल्यामध्ये प्रतिकार शक्ती कमी झाली असेल तर ओम दुम दुर्गाय नमः हा मंत्र जपला तर आपल्यामध्ये प्रतिकार शक्ती येते. हे सुद्धा काल आपण सुंदर असं उदाहरण बघितलं. आणि विशेष आनंद या गोष्टीचा वाटतो. आमचे शैली दादा वहिनी साहेब दोघही कथेला येत आहे, पण आमची प्रणाली दीदी सुद्धा ना पहिल्या दिवशी सांगितलं मी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. बघा एवढे सगळे पॅरेंट्स येतात, कोणाच्याच घरी मुलं मुली नाही आहेत का? सगळ्यांच्या घरी आहेत. पहिल्या दिवसापासून सांगते आपल्या लेकरांना सुद्धा या कथेमध्ये आणा, त्यांना सुद्धा कळू द्या काय देवीचं महात्म्य, काय देवी भागवत येते. पण प्रणाली दीदी मी इथून मागे कीर्तनाला सुद्धा आलेला, कीर्तनात सुद्धा ही दीदी येऊन बसते आणि अजून तिला सोबत एक दुर्गा आलेली आपल्या कथेमध्ये, तिचं सुद्धा स्वागत. आणि विशेष आनंदाची गोष्ट मला आल्या आल्या प्रणाली दीदीने सांगितलं, खूप कौतुक वाटलं तिचं. म्हणजे देवी भागवत चालू झालं ताई आणि त्याच दिवशी माझा रिझल्ट लागला. दीदी MBA चा एंट्रन्स पेपर दिला का तो? MBA साठी एंट्रन्स पेपर दिला. इतका पेपर अवघड गेला होता म्हणे, मला वाटत नव्हतं इतके पर्सेंटेज पडतील, पण प्रणाली दीदीला 92% पडले. त्या प्रणाली दीदीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. म्हणजे ती भगवती आई तर देतेच हो आपल्याला, शक्ती देते, पण या देवी भागवतामध्ये सुद्धा किती शक्ती आहे ना, त्याचा परिचय पहिल्या दिवशी कथेच्या दिवशी आला. म्हणून खूप दिवसापासून 3 वर्षापासून चालला होता. शैलेश भावनांसारखी म्हणायची मी प्रत्येक वेळेस आले, दादा एक तरी देवी भागवत कथा आपली या मंदिरामध्ये झाली पाहिजे. आणि खरोखर आमच्या दोघाही बहीण भावांचं या भगवतीने ऐकलं आणि सुंदर असं कथेचं आयोजनच करून घेतलं. एकदा त्या भगवतीसाठी सुद्धा जोरदार टाळी होऊ द्या. आपल्या बोलण्याला काहीच होत नाही हो, ती भगवतीने मनावर घेतलं ना तर सर्व संपन्न होतं. न मागताही काल बघितलं ना आपण, एक जणाला त्याला धनच पाहिजे नव्हतं, पण न मागताही किती धन भेटून गेलं. तिच्या मनात असलं जे जे इच्छी मन ते पूर्वी नारायणा.
पण काल आपल्याला थोडस अजून मंत्रांचं सांगायचं राहून गेलं. आपल्यामध्ये जर ज्ञानशक्ती नसेल, आता आपण इथं कथा ऐकतोय, घरी आपल्याला एखाद्याने विचारलं कथेमध्ये काय काय झालं, घरी गेल्यावर सांगता येत नाही. म्हणजे ज्ञानशक्ती आपल्यामध्ये नसेल. आपले मुलं खूप अभ्यास करताय, शाळेमध्ये जाताय, खूप अभ्यास करताय, खूप पाठांतर करताय, खूप घोकंपट्टी करताय, पण त्यांच्या लक्षातच राहत नाही. दिलेला मंत्र असेल वगैरे काही शाळेमध्ये शिकवलेलं असेल ना, ते जर आपल्या लेकरांच्या लक्षात राहत नसेल आणि आपल्यालाही एखादा काही गोष्ट लक्षात राहत नसेल, वयानुसार होतं ना, कुठे घरात काही ठेवलं तर सगळे डबे आपण खोलत बसतो, लक्षातच राहत नाही कुठे ठेवून दिला. मग आपल्यासाठी सुद्धा तर पारायण तर आपण पारायण करतो, उपासना करतो भगवतीची, पण असा कोणता मंत्र आहे की ती ज्ञानशक्ती आपल्याला प्रदान करते? तर गायत्री मंत्राचा जप जर आपण केला ना, तर या गायत्री मंत्राच्या जपाने आपल्याला जर काही लक्षात राहत नसेल ना, तर या गायत्री मंत्राच्या जपाने सर्व लक्षात असतात. दादा मला वाटतं थोडा 5-6 वेळेस आपण गायत्री मंत्र घ्यावा असं वाटतं. ओम भुवस्वः ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र जपण्यासाठी काही मर्यादा आहे, पण कथा चालू आहे, कथेमुळे हा उघडा मंत्र म्हणावा लागला आणि त्या गायत्री मंत्रासाठी मर्यादा आहेत. म्हणून ज्ञानशक्ती जर प्राप्त करायची असेल ना, गायत्री मंत्राची आपण उपासना करा, त्या गायत्री देवीची उपासना करा, ज्ञानशक्ती आपल्याला प्राप्त होते. आणि आपल्या जीवनामध्ये धन आहे, वैभव आहे, संपत्ती आहे, सुख सोयी आहे, पण आनंदच नाही. एवढा असून घरात म्हणजे इतका मोठा बंगला आहे, खूप घरामध्ये श्रीमंती आहे, पण पत्नीचं तोंड बघितलं इकडे, पतीचं तोंड बघितलं इकडे, मुलं मुली एकत्र नाही, आनंदच नाही त्या घरामध्ये राहिलेला. मग घरामध्ये आपल्याला आनंद जर प्राप्त करायचा असेल ना, आवाज कमी झाला दादा, तर नेमकी कुणाची उपासना केली पाहिजे ते सुद्धा सांगते. कुणाची उपासना करावी? जी कृष्ण परमात्म्याची आवडती आहे ना, 2 अक्षरी तिचं नाव सांगू शकाल? राधा. वा, या राधेची उपासना केलेला, राधा 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 म्हटलं ना, जीवनामध्ये आनंद येतो आणि डोळ्याला
धारा तो बह रही है श्री राधा नाम की, धारा तो बह रही है श्री राधा नाम की। हम हो गए दीवाने श्री राधा नाम के, हाँ हम हो गए दीवाने श्री राधा नाम के। धारा तो बह रही है श्री राधा नाम की, धारा तो बह रही है श्री राधा फक्त राधा 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 जरी म्हटलं ना इतका आनंद भेटतो माऊली आपल्याला. म्हणून बघा तुम्ही 100 वेळा कृष्ण कृष्ण म्हटले आणि 1 वेळा जरी राधा म्हटले ना तरी हा माझा कन्हैया प्रसन्न होतो. एकदाच राधा म्हणा फक्त. कन्हैया दिसला ना राधे राधे करा. कन्हैयाचं असं हृदय ना आनंदाने भरून येतं. आमच्या चव्हाण ताई आणि चव्हाण दादा होते जेव्हा वृंदावनामध्ये भागवत कथा झाली ना, किती आनंद वेगळा आहे हो त्या वृंदावनामध्ये झाला. एकदा ते दिवस प्रसंग जरी आठवला ना डोळ्याला धारा लागतात, धारा. इतका वृंदावनामध्ये तो प्रसंगच काही वेगळा आहे. म्हणून जीवनातला आपल्या आनंद प्राप्त करायचा असेल ना राधेची उपासना करा. सगळे जपी तपी ध्यानी सगळे जण राधेची उपासना करतात. म्हणून राधेची सुद्धा उपासना आपल्या जीवनामध्ये हवी आहे. आनंद ज्याला प्राप्त करायचा असेल त्याच्याकडून. या देवी भागवतातच खूप आनंद आहे हो, खूप आनंद आहे देवी भागवतामध्ये. सर्व चरित्र देवी भागवतामध्ये येतं. जसं भागवत चतुश्लोकी भागवत म्हणजे 4 श्लोकांवर भागवत ग्रंथ आधारित आहे ना, तसं हे देवी भागवत फक्त अर्ध्या श्लोकावर आधारित आहे. तो सुंदर, इतका सुंदर आहे अर्धा श्लोक. मला वाटतं चौधरी बाबा आपल्या मंदिराची उपासना करतात ना, बाबा तुमच्या मुखातून जर तो अर्धा श्लोक आम्हाला ऐकवलं ना तर खूप आनंद होईल मला. देव भागवत पुराण एक अर्ध्या श्लोकावरती याचे ब्रह्मदेवाने करोडोशी श्लोक तयार केलेले आहे. प्रत्यक्ष भगवान व्यासांनी 18,000 श्लोकावरती हे देव पुराण केलेलं आहे. त्याच्यामध्ये 300 अध्याय आहेत, 12 स्कंद आहेत, ज्यावेळी प्रत्यक्ष भगवान परमेश्वर विष्णू या महासागरामध्ये एक वडाचं झाड आलेलं असतं. त्यामध्ये पडलेले 12 रूपात पडलेले असतात. ते विचार करतात मी कसा आला बुवा, मी कोण आहे आणि माझ्याजवळ ही दिसती माया कोण आहे, ही भगवती कोण आहे. त्यांना काही समजत नाही. ते विचार करतात की मी कोण आहे, मी कसा झाला, मी लहान कसं झालो. त्यावेळेस ही आई भगवती, ही माता, ती भगवंताला सांगते सर्व खलिदम महाम ज्ञानदस्ती सनातनम, सर्व खलिदम महाम ज्ञानदस्ती सनातनम. हा आदर्श श्लोक आई भगवंताला सांगते. त्यावरती प्रत्यक्ष व्यास महाराज त्याचं निरूपण करतात आणि ह्या जगासमोर, ह्या परमार्थामध्ये, ह्या सृष्टीवरती आपल्या ह्या सर्व जगाला माहिती मिळाली पाहिजे, प्रत्यक्ष भगवंताला माहिती मिळालेली आहे. असा हा आदर्श श्लोकवरती हे देवी पुराण आहे. धन्यवाद. मला ताईने म्हटले त्यावर धन्यवाद. की बाबांच्या मुखातून हा श्लोक वधून घे. सुंदर असा श्लोक बाबांनी म्हटला, अर्धा श्लोक. सर्व
सर्वेदम इवम इहम नान्यदस्ति सनातनम हा अर्धा श्लोक आहे देवी भागवतातला. याच्यावर पूर्ण देवी भागवत याच्यावर पूर्ण आधारित आहे. जशी एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर तिच्यासाठी आपल्याला सुंदर असे टावर आधी उभं करावं लागतं, खांब उभे करावे लागतात ना. तसा हा अर्धा श्लोक म्हणजे देवी भागवतातला आत्मा आहे आणि देवी भागवतातला खांब म्हणजे अर्धा श्लोक आहे. याचा अर्थ असा होतो, सर्व जग माझ्यामध्ये आहे आणि मीच सनातन आहे, मीच सर्व भूतांमध्ये आणि सर्व जे काही आहे ना ते माझ्यामध्ये आहे. हे या भागवताचा अर्ध्या श्लोकाचा अर्थ आहे. आणि हे देवी भागवत पुराण जर आपण ऐकलं ना तर 1000 यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. किती? 1000 यज्ञ केल्याचं पुण्य. आपण देवी भागवत 9 दिवस 7 दिवस जरी कथा ऐकली ना ते पुण्य आपल्याला प्राप्त होतं. पुढची आपल्याला जी कथा बघायची तर ही भगवती सर्व एक एक तिचे सर्व आपल्याला जे अनुभव आलेले ते सांगते, ते दाखवते. भगवतीचे जिच्या शक्ती आहे आणि विश्वातला ब्रह्मांडातलं कुठलंच कार्य हे भगवती शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. हो नैमिषारण्यामध्ये सर्व शौनकादी ऋषी जमले आणि सुतांना आता त्यांनी प्रश्न विचारला की सुतजी महाराज, आम्हाला मधु आणि कैटवे जन्माला कसे आले ना त्याची सुंदर कथा आम्हाला ऐकवा. मधु कैटवाची आपण कथा, गोड अशी कथा ऐकणार आहात, झाकी स्वरूपात ऐकणार आहात. पण त्याच्या आधी मधु कोण आणि कैटव कोण हे आपल्याला आधी कळलं पाहिजे. मधु म्हणजे आपल्याला आपली जी स्तुती केली जाते ना याला म्हणतात मधु. आणि कैटव म्हणजे आपली निंदा, कैटव म्हणजे कडवटपणा, याला म्हणतात कैटव. हे मधु कैटव आपल्याला रोज अनुभवायला येतात ना. हो भगवतीने तर 1 दिवस 2 दिवस अनुभवले असतील, पण मधु कैटव आपल्याला रोज 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 याच्यात अनुभवायला येतात. आणि ते काय आपला पिच्छा सोडत नाही. जिथं जा तिथं ना काहीतरी प्रश्न विचारतील, काहीतरी, आणि विचारलेही पाहिजे. ही मधु म्हणजे बघा माणसाला स्तुती किती प्रिय असते. हो पण आमचे संत महात्मे सांगतात ही स्तुती जी आहे ना ही अजून कुमारिकाच राहिलेली, हिचं लग्नच झालेलं नाहीये, स्तुतीचा विवाह झालेला नाहीये. का विवाह झालेला असेल बरं ह्या स्तुतीचा? आणि ही स्तुती माणसाला खूप घातक आहे, खूप म्हणजे काही काहींचे विवाह सुद्धा ही स्तुती मोडते. हो स्तुती जर केली तर. उदाहरण दाखल तुम्हाला सांगते, मग मधु कैटवाची झाकी आपण बघूया, मग तुमच्या लक्षात येईल. सुंदर अशा 3 मुली होत्या एका गृहस्थाला. इतक्या दिसायला सुंदर, इतक्या दिसायला सुंदर, स्वयंपाक पण इतक्या सुंदर करायच्या, पण त्यांचा विवाह जमत नव्हता. विवाह जमत नव्हता. त्याने ठरवलं आता आहे ना जवळचे पाहुणेच आणायचे नाही. आता आपल्या मुलींना स्थळ आणायचं, खूप लांबवरचे पाहुणे आणायचे म्हणजे जेणेकरून त्यांना कळणारच नाही. मग मुलींना आधीच सांगितलं होतं, बघा मुलींना गोड गोड सुंदर सुंदर असा स्वयंपाक तुम्ही करा, पण पाहुणे आले की एकीने सुद्धा शब्द सुद्धा बोलायचा नाही. मुली म्हटल्या ठीक आहे बाबा, तुम्ही जसं म्हणाल तसं करू आम्ही. अहो या पोरींनी सकाळपासून इतका सुंदर सुंदर स्वयंपाक, कोशिंबिरी, चटण्या, सर्व प्रकारच्या भाज्या, पुरणपोळी, कढी वगैरे इतका सुंदर स्वयंपाक केला. पाहुणे आले, मुलगी बघण्याचा कार्यक्रमही सुंदर असा कार्यक्रम झाला. पण पाहुणे आले आणि मुली का बोलत नाही बरं? त्याच्यातला एक पाहुणा जास्त बुजुर्ग होता, हुशार होता. त्या पाहुण्याचं लवकर जेवण झालं आणि पाहुणे म्हटले मुली का बोलत नाही? त्या मुलींचा प्रॉब्लेम असा होता, एक होती बोबडे, दुसरी होती तुताने आणि तिसरी होती गेंगाने. मग पाहुणे आले या बोलल्या की यांचं लग्न जमत नव्हतं, म्हणून यांच्या वडिलांनी सांगितलं होतं शब्द सुद्धा मुखातून काढायचा नाही, बोलायचाच नाही. पण मुलींनी काय केलं नेमके? पाहुण्यांनी जेवण केलं. पाहुणे म्हटले या मुली बोलत का नाही बरं? एक पाहुणा हुशार होता, स्तुती किती प्रिय असते याच्यासाठी सांगते. एक पाहुणा म्हटला काय सुंदर स्वयंपाक केला, काय सुंदर कढी झाली, काय सुंदर शिरा झाला, काय सुंदर कोशिंबिरी झाली आणि पुरणपोळ्या तर इतक्या सुंदर झाल्या.
इतका सुंदर स्वयंपाक केला होता, तोंडाला पाणी येऊन देऊ नका. कोण आणून देईल आपल्याला स्वयंपाक इतका गोड लगेच. एक पाहुणा म्हटलं, वा काय कढी झाली हो. आणि कढी असं आहे ना, चमचा काय दिलेला नव्हता. पहिल्या दिवशी ज्यांच्याकडे संत भोजन झालं ताईंनी कढी केलेली होती बघा, तशीच कढी बनवली. आणि तो पाहुण्याने काय केलं, असे बोट बुडून आणि फुरके मारून मारून ती कढीचा आस्वाद घेत होता पाहुणा. पाहुणा म्हटला, वा काय सुंदर कढी झाली, काय छान कढी झाली. कोणी बनवली बरं, कशी बनवली असेल. त्याच्यातली जी बोबडी होती ना ती तो पाहुणा म्हटला, काय काय घातलं याच्यामध्ये. ती म्हटली, पाहुणा अहो जीव घातलं, मेऊ घातलं, सुंदर सुंदर कढी केली. वालुका थोली थोली घेता का, थोली थोली वालुका पली पली. अहो एक पाहुणा खात होता कढी, तो कढीचा फुरकाच बाहेर आला. दुसरा खात होता सुंदर पैकी शिरा, तो शिरा त्याच्या गळ्यातच अडकला. स्तुती केली ना पाहुण्याने, स्तुती केली. आता जी बोबडी होती ती अशी बोलली, दुसरी जी होती ना तुताने ती म्हटली, ताई 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 कशाला कशाला बोलली, बोलणं लग्न आता आपलं बोलणं. अहो पाहुणे जेवायला बसले होते ना, आजपर्यंत आलेच नाही. तिसरी जी गेंगाणी होती ती म्हटली, तुतानी तर आता बोलली, गेंगाणीने तर घबरावा ना. गेंगाणी म्हटली, कशाला बोलणी बोलणं लग्न आता. म्हणून कशासाठी सांगितलं, स्तुती माणसाला खूप प्रिय असते. आपली स्तुती झाली की जास्त वाढवून जायचं नाही तिथं. आणि कोणी निंदा केली ना, त्याचा राग सुद्धा येऊ द्यायचा नाही आपल्याला. आणि ह्या व्यासपीठावर आल्यावरती इथं स्तुती कोणाची झाली पाहिजे, भगवंताची स्तुती झाली पाहिजे. त्या भगवंताचं नामस्मरण वक्त्याच्या मुखातून आलं पाहिजे. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची वाढू नये. म्हणून माणसाची कीर्ती स्टेजवरून या व्यासपीठावरून झाली नाही पाहिजे. आता स्तुती ज्या प्रमाणे माणसाला प्रिय आहे ना, त्याप्रमाणे म्हणजे हा झाला मधु. आणि कैटभ कोण, कैटभ म्हणजे आपली निंदा झाली तर आपल्याला खूप कडूवट वाटतं, अगदी कडू कारल्यासारखं वाटतं ती आपली निंदा जर झाली तर. पण मला तर वाटतं आपली निंदा होऊ द्यावो, पण आपण या सुंदर मुखातून कुणाची निंदा कधीच करू नका. आपण दुसऱ्याची निंदा करतो ना, ते पाप आपल्या डोक्यावर घेतो दुसऱ्याची निंदा करू नको निंदा कोणाची. काय सुंदर प्रमाण दिलं. मी पहिल्या दिवशी सांगितलं, अनमोल असणारे माणिक मोती आहे. हिरे आपल्याला कुठेही भेटते, पण असे माणिक मोती ना लवकर लवकर भेटत नाहीये. भगवतीलाच काळजी बर का, भगवतीनेच आपली भेट घालून दिली महाराज. एकदा जोरदार टाळी होते आमच्या या गुणीजनांसाठी. ज्याप्रमाणे मधु म्हणजे आपल्याला स्तुती प्रिय असते, पण स्तुती सुद्धा घातक ठरते. त्याचप्रमाणे कैटभ हा कडू कारल्यासारखा आहे ना, ही निंदा सुद्धा आपल्याला घातक ठरते. कशी घातक ठरते, एका उदाहरणादाखल तुम्हाला दृष्टांताने पटवून देते. एका गावात एक महात्मे आले. आता महात्मे आले, साधू आले, मग त्यांनी काय करायचं, रोज 4-5 ठिकाणी भिक्षा मागायची, त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा, आपलं पोट त्याच्यावरती भरायचं. एक दिवस झालं असं, साधू बाबाला वेळच भेटला नाही. 4-5 घरी जाऊन भिक्षा मागायला, जेवण करायला. जेवण कधी बनवणार, एक म्हाताऱ्या आजीबाईनं बघितलं.
आजीबाई विचार करताय, अरे दुपारचे 12 वाजले, अजून तर साधू बाबांनी भिक्षाही मागून आणली नाही, कधी जेवण करतील साधू बाबा? आजीबाई म्हटल्या, साधू बाबा, आजीबाई नेमकी शेतामध्ये चालल्या होत्या. साधू बाबा या ना माझ्या घरी जेवण करा, चला मी शेतावरती चालले, सुंदर असं झाडाखाली बसू आपण आणि निसर्गाच्या सानिध्यात आज आपण जेवण करू. साधू बाबांनी ऐकलं. साधू बाबा म्हटले, ठीक आहे आजीबाई, चला मलाही जेवायचं, भूक लागलेली आहे, चला माझ्या सोबत. मग दोघही गेले. साधू बाबा जेवायला बसले नेमके. आजीबाईंनी वाढून दिला सर्व स्वयंपाक. साधू बाबांना पाहिजे होतं ताक. साधू बाबा म्हटले, आजीबाई थोडस ताक आहे का? आजीबाईकडे काही ताक नव्हतं. पण आजीबाई म्हटल्या, थांबा, आमच्याच जिथं वस्ती आहे तिथं शेजारी आहे एक घर आहे, मी त्यांच्या शेजारीबाईकडून ताक मागून आणते. आजीबाई गेले ताक मागण्यासाठी. शेजारीबाईनं ताक सुद्धा दिलं आणि नेमकी जेवण वगैरे झालं आणि सुंदर असं जेवण साधू बाबांचं झालं. जेवण केलं, साधू बाबा त्याच ठिकाणी गतप्राण झाले. साधू बाबा गतप्राण झाले. आता सगळीकडे चांगली बातमी लवकर पसरत नाही. एखाद्याच्या जर शाळेत पहिला क्रमांक आला, ती बातमी लवकर पसरणार नाही. पसरली तर काय म्हणते, कॉफी करून पास झाला असेल, पण त्याची स्तुती कधी करणार नाही. हो, एखादा नापास झाला कसं कळताना लगेच सगळीकडे वाऱ्यासारखी बातमी पसरते. वाऱ्यासारखी बातमी सगळीकडे पसरली. आजीबाईंनी जेवण दिलं, ती साधू बाबा आजीबाईच्या घरी गतप्राण झाले. बातमी सगळीकडे पसरली, पण साधू बाबांना घ्यायला आता यमराज आले, यमदूतही आले. यमराज यमदूत म्हणायचे, साधू बाबा तर गेले, पण या साधू बाबांच्या मृत्यूचा पाप नेमकी कोणाच्या माथी लावायचं? आजीबाईनं तर त्यांचा धर्म निभावला होता, सुंदर जेवण दिलं होतं. शेजारीबाईनं ताक नव्हतं राहिलं म्हणजे शेजारीबाईनं तिथे धर्म निभावला होता. शेजारीबाईनं ताक दिलं होतं. आता हे पाप कोणाच्या माथ्यावर लावायचं? आजीबाई म्हटली, माझी काही चूक नाही. शेजारीबाई म्हणायची, माझी काही चूक नाही. थांबा 2 मिनिटं, जाके तिथं राहू द्या. मग यमदूत आणि यमराज फिरत होते गावातून. कुचर वाट्यावर काही लोक बसलेले होते. सिटी मध्ये नाही कुचर वाटा बघायला भेटत, पण खेड्यात जर गेलं ना, खेड्यात जास्त कुचर वाटा बघायला भेटतो. बसलेले राहतात तिथं कुचर वाट्यावर, काही कामच नसतं त्यांना. त्या कुचर वाट्यावर काही जण बसलेले होते. ते म्हणत होते, अरे त्या म्हातारीनच मारलं रे त्याला, जे साधू बाबाला त्या म्हातारीनच मारलं. हे यमराज आणि यमदूत म्हटले, म्हातारी आईला सोडून द्या, जिनं ताक दिलं त्यांना सुद्धा सोडून द्या. जे कुचर वाट्यावर बसले उगाच निंदा करताय, खाता घरचं पण निंदा दुसऱ्याची करताय ना, यांना पकडणार, यांच्या पापी यांच्या माथी हे पाप लावा. म्हणून ताईंना दादांनो, निंदाच कुणाची करू नका. हो, आमचे कबीरजी महाराज सुंदर सांगतात, निंदा मत करना किसके, निंदा मत करना यारो, निंदा मत करना, निंदा मत करना यारो, निंदा मत करना. कुणाची निंदाच करू नका. निंदा मत करना किसकी, सच्ची
अच्छी बात कबीर जी की. बघा, कौरव पांडव दोघं भाऊ होते, पण कौरव पापी होते ना, मग हे कौरव कुठं पडले, नरकात जावं लागलं. आणि पांडवांनी पुण्य केलं होतं, पांडवांना स्वर्गात जागा भेटली. पण आपण सुद्धा असं जीवन जगा, असं जीवन जगा. नाही भगवंताचं विमान आपल्याला घ्यायला येणार, पण कमीत कमी आपण गेल्यावर ना आपली कीर्ती तरी पाठीमागे राहिली पाहिजे. हो, उत्तमाची उरे कीर्ती मागे गेली, दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आपण जातो पण आपली कीर्ती पाठीमागे असते ना. या मधु आणि कैटभाची जन्मकथा आपल्याला बघायची. आणि देवी भगवतीने त्यांना कसं संपवलं, मधु कैटभाला ना सुंदर अशी झाके आपल्या कथेमध्ये देवी भगवतीची, विष्णू भगवंताची आणि ब्रह्मदेवाची सुंदर अशी झाकी आपल्या कथेमध्ये विराजमान होते. थोडी इथून त्यांना जागा करून द्या, थोडं साईडला सरकून जा. झाकी सुंदर अशी झाकी येते, धीरे धीरे चालत यायचं. हळूहळू या. आणि हे ब्रह्मदेव जे आहेत ना, ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करत होते. आणि सृष्टी निर्माण करण्याच्या कामामध्ये इतके मग्न झाले होते ना ब्रह्मदेवजी, तर डोळे लावून ध्यान करत होते हे ब्रह्मदेवजी. आपले हे ब्रह्मदेवजी सुंदर असे डोळे लावून ध्यान करतायत. आणि ध्यान करत असताना, सृष्टी विस्ताराचं काम करत असताना, ध्यान करत असताना ना एक विघ्न निर्माण झाले या ब्रह्मदेवांच्या बाबतीमध्ये. ब्रह्मदेवजी ध्यान करतायत, पण त्याच वेळेस ब्रह्मदेवजी विष्णू भगवंताचं ध्यान करत होते ना. मग विष्णू भगवंत अगदी निद्रिस्त झालेले होते. घोर अशी निद्रा, जी योग निद्रा म्हणतो ना आपण, ती योग निद्रा या विष्णू भगवंताला लागली होती. आणि योग निद्रा विष्णू भगवंताला लागल्याबरोबर विष्णू भगवंताच्या कानामधून ना, विष्णू भगवंताच्या कानामधून जो मळ, आपल्या कानातला मळ असतो तो बाहेर पडला. दोनही कानातून मळ बाहेर पडला. आणि त्या कानातल्या मळापासून विष्णू भगवंताच्या दोनही बाजूला, एका बाजूला बघा, दोनही बाजूला राक्षस तिथे तयार झाले. योग निद्रेत हे विष्णू भगवंत असताना हेच दोन राक्षस म्हणजे मधु आणि कैटभ, हे दोन राक्षस, हे मधु आणि कैटभ हे दोन राक्षस भगवंताच्या, विष्णू भगवंताच्या कानाच्या मळापासून तिथं त्यांची उत्पत्ती झाली. आणि आता हे मधु आणि कैटभ हे दोन राक्षस का शांत राहतील का, उत्पत्ती झाली यांची. आणि हे पाण्यामध्ये फिरायला लागले. तिथं पाण्यामध्ये फिरताय हे दोनही राक्षस, मधु आणि कैटभ दोनही पाण्यामध्ये फिरतायत. पाण्यामध्ये फिरता 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 इतके उन्मत्त झाले, त्या पाण्यामध्ये फिरत असताना सुद्धा उन्मत्त झाले. काय करावं बरं आता. आणि एवढ्यावर थांबले नाही, हे दोनही राक्षस आहे ना आता ब्रह्मदेवजींकडे आले. ब्रह्मदेवजींकडे आले. आणि जी ब्रह्मदेवजीची सफेद दाढी होती ना, ती ब्रह्मदेवजीची सफेद दाढीच ओढायला लागले. व आता हे दोनही राक्षस, म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा त्यांनी सोडलं नाही या राक्षसांनी. इतके उन्मत्त झाले, सगळ्यांना याचा त्रास व्हायला लागला या मधु आणि कैटभाचा. काय करायचं बरं आता यांना. या मधु कैटभाचा त्रास कुठे, साधू संत ऋषी मुनी बसली की कीर्तनाला, प्रवचनाला, तिथं हे मधु कैटभ जायचे. आणि आता आपल्या कथेमध्ये सुद्धा हे मधु
मधु कैटभानं. सुंदर अशी कथा मधु कैट इथं चालली ना नाशिक नगरी. या नाशिक नगरी सुद्धा मधु कैटभ आपल्या कथेत फिरायला लागले होय. मधु कैटभ कथेत फिरायला लागले आणि यांनी स्त्रियांकडे जावं, पुरुषांकडे जावं. त्यांना या मधु कैटभ हे दोनही त्रास द्यायला लागले. हे मधु कैटभ काय करावं आता? सगळीकडे वातावरण अगदी सगळीकडे तंग झालं. या मधु कैटभाला कसं संपवावं बरं? निंदा आणि स्तुती आहे ना हे मधु आणि कैटभ. मग मधु कैटभाला संपवण्यासाठी आहे ना विष्णू वा आपल्या कथेत सुद्धा मधु कैटभ जास्त त्रास देत आहे. अहो मधु कैटभाला कथेतले लोक उठून जातील, श्रोते उठून जातील, श्रोते उठून गेले. आता या मधु कैटभाला संपवण्यासाठी आहे ना विष्णू भगवंत म्हटले. ब्रह्मदेवजींनी विष्णू भगवंताला सांगितलं, ब्रह्मदेवजी विष्णू भगवंताला याच्यातलं काहीच माहिती नाही काय झालं नेमकी ते. मग ब्रह्मदेवजी सांगायला लागले, अहो मधु आणि कैटभ ही तुमच्या कानातल्या मळापासून मधु कैटभ यांची उत्पत्ती झाली आहे आणि खूप त्रास देतायत होते. इतकी त्रास देत आहे कुणाचंही काहीच ऐकत नाही. काय करावं बरं आता? आता हे मधु कैटभ आहे ना, मधु कैटभाला संपवण्यासाठी आधी ना या मधु कैटभांवरती आता हे विष्णू भगवंत म्हटले मलाच काहीतरी करावं लागेल, कारण माझ्या कर्णाच्या मूळ याच्यापासून मळापासून हे झाले ना. तर ब्रह्मदेवजींना विष्णू भगवंताने सांगितलं, थांबा यांना मीच संपवतो मधु कैटभाला. विष्णू भगवंत आता मधु कैटभासमोर गेले. त्याला हा 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 करत हे मधु आणि कैटभ दोन्ही विष्णू भगवंतासमोर हसताय. दोनही समोर आले आणि विष्णू भगवंत आणि मधु कैटभामध्ये जोरदार युद्ध चालू झालं. इतकं युद्ध झालं. विष्णू भगवंत सोबत युद्ध करताय दोघंही जण. ओ भगवंता विष्णू भगवंता बरोबर युद्ध करताय, पण हे मधु आणि कैटभ यांच्या कानापासून उत्पत्ती झालेले. पण विष्णू भगवंताला काय हे दोनही मधु कैटभ आवडत नाही. काय करावं लागेल बरं? देवजी आले, ब्रह्मदेवजी आले आणि सांगायला लागले, आता आपल्याला ना विशेष अशा एखाद्या व्यक्तीला आमंत्रित करावं लागेल. जी शक्ती आहे ना त्या शक्तीला आमंत्रित करावं लागेल. ती शक्ती आल्याशिवाय ना आता आपण इथं काही करू शकत नाही या मधु कैटभाचा. मग ब्रह्मदेवजी आणि विष्णू भगवंत आहेत ना दोघंही ध्यान अवस्थेत ध्यान करताय. या भगवतीला पाचारण करताय आणि भगवतीच्या मंत्राचा जप करताय. दोघंही जण विष्णू ये भगवतीला पाचारण करताय. लख पडलाय प्रकाश दिवट्या मसालीचा.
भगवतीचं ध्यान करतो, चिंतन करतो. दोघही लेकर आहे त्या भगवतीचे चिंतन करताय. त्याचबरोबर आई भगवती दिव्य रूपात या भगवंता पुढे, विष्णू भगवंता पुढे आणि ब्रह्मदेवा पुढे उभी राहिली. विष्णू भगवंताला ब्रह्मदेवजींना विचारते, आई लेकरांनो, तो राक्षस थोडा बाजूला करा. लेकरांनो, तुमच्यावरती असं काय एवढं मोठं संकट ओढवलं रे? आई भगवती विचारते. राहू द्या आई भगवती विचारते, असं कोणतं संकट तुमच्यावरती ओढवलं? तेव्हा विष्णू भगवंत सांगतायत, अगं माते, तुला तर अंतर्यामी सगळं कळतं ग. अगं मधुकैटभ यांनी इतका त्रास दिलाय बाई. मी युद्धामध्ये त्यांच्या बरोबर हरलो ग. कसं मारायचं त्यांना सांग. ही आई भगवती सांगू लागली, या मधुकैटभाला ना माझी शक्ती या मधुकैटभाला सुद्धा प्राप्त झाली. इच्छा मरणे आहेत ते, पण विष्णू भगवंता तुम्हाला एकच करावं लागेल, परत यांच्याशी युद्ध करावं लागेल. आणि हे इच्छा मरणे असल्यामुळं तुम्ही त्यांच्या युद्धामध्ये हराल. युद्धामध्ये हरले की ते तुम्हाला विचारतील, मधुकैटभ विष्णू भगवंता तुम्हाला काय वरदान पाहिजे ते मागा. पण तुम्ही काय करायचं? सांगितलं विष्णू भगवंताला की आपण यांच्यापेक्षा जास्त बलवान नाही असं दाखवायचं या मधुकैटभाला दोघांनाही. ही भगवती सांगते हो. प्रत्यक्षात जेव्हा माणसातली शक्ती कमी होते ना, या आई भगवतीची उपासना आपल्याला करावी लागते. कालही बघितलं, विष्णू ब्रह्मा विष्णू महेश यांनी सुद्धा आई भगवतीची उपासना केली. आई भगवतीने सांगितलं, मी त्यावेळेस ना दिव्य अशा शक्ती रूपात तुझ्या पुढे प्रगट होईल आणि मी सुद्धा त्यांच्या नाशाला तुला शक्ती दे. विष्णू भगवंताला सांगितलं आता आई भगवती अदृश्य झाली, अंतर्धान पावली आई भगवती तिथून. आई भगवती, ओ भगवती माता, नंतर परत या. आई भगवती अंतर्धान पावली. पण आता विष्णू भगवंतानं ब्रह्मदेवानं ऐकलं होतं. ब्रह्मदेवजी आता या विष्णू भगवंताला मदतीसाठी ब्रह्मदेवजी ध्यानाला बसले. ब्रह्मदेवजी तुम्ही थोडं साईडला ध्यानाला बसा. ध्यानाला बसले, काही करून या मधुकैटभाला संपवायचंय. ठरल्याप्रमाणे परत मधुकैटभ आले. परत यांनी इतका हाहाकार सगळीकडे, हे मधुकैटभ कुणाचंही ऐकत नाही. परत विष्णू भगवंतामध्ये आणि मधुकैटभामध्ये युद्ध चालू झालं. ओ विष्णू भगवंता, युद्ध चालू झालं यांच्यामध्ये. विष्णू भगवंत युद्ध करताय. या विष्णू भगवंता बरोबर युद्ध करता येते आणि विष्णू भगवंताची ना शक्ती कमी पडायला लागली हो या मधुकैटभापुढं. काय करावं? इच्छा मरणे होते नाही. तेव्हा या विष्णू भगवंताने सांगितलं, राक्षसांनो मी तुम्हाला शरण आलेलो आहे हो. स्वतः विष्णू भगवंत सांगतायत, शरणागती पत्करली या राक्षसांपुढं. मग राक्षसांना झालंच, स्तुती केली ना यांची. राक्षस म्हटले, अरे काय वरदान पाहिजे मा? आणि विष्णू भगवंताने सांगितलं काय वरदान पाहिजे. पण हे म्हटले, अरे तू तर आमच्या बरोबर युद्धामध्ये हरलाय ना, तूच आमच्याकडून काहीतरी वरदान मागून घे. ठीक आहे म्हणे, इच्छा मरणे आहोत आम्ही ना, आम्हाला असं मरण द्या. यांना माहिती होतं ना, सगळीकडे जल आहे, सगळीकडे पाणी आहे, इथं जमीनच नाहीये. आम्हाला कुठेतरी जमिनीवर मरण आलं पाहिजे, असं वरदान द्या म्हणे. ठीक आहे म्हणे. विष्णू भगवंत म्हटले तथास्तु. कारण भगवतीने यांना सांगितलं होतं, भगवतीने शक्ती प्रदान केली होती ना, मग तथास्तु म्हटले. आणि परत आता देवी भगवती ठरल्याप्रमाणे परत यांच्यामध्ये युद्ध चालू झालं. पण सांगितलं होतं ना, विष्णू भगवंताने आपली मांडी जी आहे ना, तिथं वेदामध्ये क्षीरसागरामध्ये विष्णू भगवंताने आपल्या मांडीचा इतका मोठा विस्तार आपल्या मांडीचा केला की या राक्षसांना वाटलं की विष्णू भगवंताची मांडी म्हणजे प्रत्यक्षात जमीन आहे हो. परत युद्ध चालू झालं. मधु आणि कैटभ परत विष्णू भगवंताबरोबर
मध्ये आपल्या मांडेकरजी आहे ना वाढवत वाढवत गेले आणि या मधु कैटबाला दोघांनाही संपवलं. मधु कैटब दोघही खाली गतप्राण झाले, दोघही गतप्राण झाले आणि सगळीकडे माझ्या अंबा मातेचा जय जयकार होऊ लागला. अंबा माते की जय, देवी भागवत पुराण की जय, दुर्गा माते की जय. मधु कैटब संपवले. तुम्हाला नाशिककरांना आनंद नाही झाला का? सप्तशृंगी माता खेळत होते फुगड. सप्तशृंगी माता खेळत होते फुगडी खेळ तिरुपतीला. फुगडी खेळ तिरुपतीला.
आणि मधु कैटभाला संपवलं. आता पुढची जी आपल्याला कथा बघायची आहेत ना, तर ती ह्या वेदव्यासजींनी ज्यांनी एवढे ग्रंथ रचले, जेवढे आपल्याला ग्रंथ यांनी आणले, या वेदव्यासजींचा जन्म कसा झाला असेल बरं, ही कथा आपल्याला बघायची आहे. पण त्याच्या आधी भगवंताचं सगुण रूप कोणतं, निर्गुण रूप कोणतं. मी सांगितलं की 5 देवता आपल्या देवघरामध्ये असाव्या. कोणत्या कोणत्या पहिल्या दिवशी सांगितलं, पण सगुण निर्गुण रूप राहून गेलं सांगायचं. तर गणपती बाप्पा असावे, परत महादेवजी असावे, भगवती आई असावी, सूर्य देवता असावी, आणि विष्णू भगवंत म्हणजे आपल्याकडे कृष्ण परमात्मा असतात. कुणाच्या घरामध्ये विठ्ठल रखुमाई असतात, हे विष्णूचेच रूप आहे. हे 5 देवता असावे. मग त्याच्यामध्ये सगुण रूप भगवंताचं कोणतं आणि निर्गुण रूप कोणतं आहे, आणि कशी त्या भगवंताची आपण पूजा केली तर भगवंत आपल्यावरती कसे प्रसन्न होतात बघा. तर आपल्या घरात जे गणपती बाप्पा असतात, सुंदर अशी मूर्ती, पितांबरधारी, हातामध्ये मोदक वगैरे, हे भगवंताचं सगुण रूप आहे गणपती बाप्पाचं. पण तीच जर आपण निर्गुण रूपामध्ये, म्हणजे आपल्याकडे गणपती बाप्पा नाहीये, सुपारी म्हणून आपण पूजा मांडतो ना, सत्यनारायणाच्या वेळेस सुद्धा सुपारी ठेवता बघा गणपती म्हणून. तर ती जी सुपारी आपण ठेवतो ना, ही निर्गुण रूपात आहे. म्हणजे सगुण रूप म्हणजे मूर्ती रूपात जे आहे, हे सगुण रूप, आणि आपण सुपारी ठेवली ते निर्गुण रूप. आता देवांचंही देव असणाऱ्या महादेवांचं सुद्धा सगुण रूप कोणतं आणि निर्गुण रूप कोणतं आहे बघा. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, गोविंद रे एक गोविंद रे. सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण म्हणू की अनुमानेना 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 अनुमानेना. श्रुती श्रुतींना म्हणा सुंदर जे कथा चालू आहे, सुंदर असं प्रमाण लगेच तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. मग गणपती बाप्पाचं सगुण रूप आपण बघितलं, महादेवांचं सगुण रूप, सुंदर अशा जटा आहे, त्या जटेमध्ये गंगा आहे, आणि हातामध्ये त्रिशूळ आहे. हे महादेवांचे सगुण रूप आहे. पण तेच शिवलिंग जर आहे ना, शिवलिंग हे महादेवांचं निर्गुण रूप आहे. भगवान विष्णूंच्या हातामध्ये चक्र आहे. आता बघितले आपण भगवान विष्णूंची झाके, हातामध्ये चक्र गदा वगैरे आहे ना, हे भगवान विष्णूंचं सगुण रूप आहे. पण तेच जर शालिग्राम रूपात आपण पाहिले तर विष्णूंचं हे निर्गुण रूप आहे. आई भगवतीची सुंदर अशी मूर्ती आपल्या मंदिरामध्ये सुंदर मूर्ती आहे, हे आई भगवतीचं सगुण रूप आहे. पण आई भगवतीचा तांडा जो आपण ठेवतो ना, ते भगवतीचं कसं रूप आहे, ते निर्गुण रूप आहे. मग हे सगुण आणि निर्गुण. आता सूर्य देवता तुम्हाला सांगितली होती, सूर्य देवतेचे सुद्धा ओरिजिनल रूपामध्ये जी मूर्ती आहेत ना, हे सूर्य देवतेचं सगुण रूप आहे. पण तीच सूर्य देवता आपल्याला निर्गुण रूपात बघायची आहे. गोल चक्र आपण बघितलं असेल, या गोल चक्रामध्ये जेव्हा आपण बघतो ना, हे सूर्य देवतेचं हे निर्गुण रूप आहे. म्हणून सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपाची आपण जर
पूजा अर्चना केली ना तर दोन्ही रूपात भगवंत आपल्याला प्रसन्न होतात. आणि शिवपुराणामध्ये सुंदर उल्लेख आलेला आहे. जशी भगवतीची आपण पूजा करतो तशी शिवलिंगाची पूजा कशी केली पाहिजे बरं? कारण बरेच जण शिवलिंगाची सुद्धा, आत्ताच माझं शिवपुराण कथा झाली खडकजामला, तर शिवपुराणामध्ये सुंदर उल्लेख आलेला आहे भगवान महादेवांची पूजा कशी केली पाहिजे. आपण शिव मंदिरामध्ये जातो, शिवालयामध्ये जातो. शिवालयामध्ये गेलो ना तर बाहेर गेल्यावरती वरती गणपती बाप्पाचं स्थान असतं. चौकटीत मधून आता आपण दर्शनासाठी आतमध्ये जातोय दरवाजामधून, वरती गणपती बाप्पाचं स्थान आहे. त्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं. म्हणजे नसेल गणपती बाप्पाचा फोटो तिथे लावलेला तरी ओरिजिनल रूपात प्रत्येक घरामध्ये किंवा मंदिरामध्ये जाताना गणपती बाप्पा असतातच वरती चौकटीवरती, तिथं दर्शन घ्यायचं. खाली उंबऱ्याचं दर्शन घ्यायचं. पुढे गेलो आता नंदी बाबा जर बाहेर असते तर नंदीचं दर्शन आधी घ्यायचं. आणि त्या चौकटीच्या काही मंदिरांमध्ये चौकटीच्या आतमध्ये असतात, काही मंदिरांमध्ये बाहेर असतात. नंदी बाबांचं दर्शन घेतलं की नंदी बाबाच्या कानामध्ये जे भगवान महादेवांना आपल्याला सांगायचंय ना ते आणि नंदी बाबाच्या कानामध्ये सांगायचं. आपण नंदीच्या कानात सांगितलं की नंदी बाबा आपल्या आधी मेसेज, आपल्या आधी निरोप भोले बाबांना देतात की तुझ्या भक्ताला काय पाहिजे ते. नंदीचं दर्शन झालं. आलो आता मध्ये शिवलिंग बघा, उत्तर दिशेला त्याचं तोंड असतं शिवलिंगाचं, बघितलंय ना? उत्तर दिशेला तोंड असतात. मग इकडे आता ही शिवलिंगाची पिंड इकडे उत्तर दिशेला तोंड आहे. तर ह्या बाजूला पूर्वेच्या बाजूला गणपती बाप्पाचं स्थान आहे, पश्चिमेच्या बाजूला कार्तिकेय, मध्ये गोल गठडी जी आहेत ना तिथं पार्वती, निर्गुण रूपात ती पार्वती, तिथे पार्वती माता आहे. सर्पाचं स्थान आहे आणि पुढे अशोक सुंदरी म्हणजे भगवान महादेवांची मुलगी ही अशोक सुंदरी आहे. मंदिरात गेला ना दक्षिणेकडे पाठ करायची, उत्तरेकडे तोंड करायचं. कोणत्या मंदिरातलं वर्णन चालू आहे? शिवलिंगाचं दर्शन कसं घ्यायचं. मग आधी थोडस पाणी इथं गणपती बाप्पाला अर्पण करायचं, कार्तिकेय भगवंताला अर्पण करायचं, पार्वती मातेला गोल याच्यात पाणी टाकायचं आणि मग भगवान महादेवांच्या शिवलिंगावरती 5 जलधारा अर्पण करायच्या. 5 जलधारा अर्पण करताना 5 मंत्र म्हणायचे. पहिला मंत्र म्हणायचा ओम कार्तिकेश्वराय नमः. म्हणणार माझ्या मागे म्हणा. पहिला मंत्र म्हणायचा ओम कार्तिकेश्वराय नमः. ओम कार्तिकेश्वराय नमः. आता पहिली जलधारा झाली. दुसरी जलधारा अर्पण करताना ओम कीर्तिमुखाय नमः. तिसरी जलधारा अर्पण करताना ओम कुबेराय नमः. कुबेराय नमः. आता चौथी जलधारा ओम सर्पाय नमः. सर्वाय नमः. पाचवी जलधारा ओम वीरभद्राय नमः. वीरभद्राय नमः. या 5 जलधारा अर्पण करताना 5 मंत्र म्हणायचे. नंतर आपण बेलपत्र लिहिलेलं असताना बेलपत्र उलट व्हायचं शिवलिंगावरती. जी खरमुडी बाजू आहे ना ती वरून करायची आणि जी प्लेन बाजू असते बेलपत्राची ती शिवलिंगावरती ते बेलपत्र व्हायचं. आणि शिवलिंगावरती बेलपत्र व्हायला की भोले बाबांना आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त देऊन टाकतात. आणि भोले बाबाच्या मंदिरात गेलो की बकराचा आवाज जो आहे ना ऐकायचा. जो बकराचा आवाज म्हणजे शेळीचा पुत्र होतो बोकड्या, त्या बोकड्याचा आवाज जर काढला ना आपण, त्या बकराचा आवाज जर आपण शिवलिंगाजवळ काढला ना तर हे म्हणजे दक्ष राजाचं जेव्हा मस्तक उडवलं होतं त्या बोकड्याचं मुख दक्ष राजावर लावलं होतं ना, मग त्या बोकड्याचा आवाज, बकराचा आवाज जर आपण शिवलिंगाजवळ काढला ना भोले बाबा प्रसन्न होतात. त्यांना त्यांच्या सासऱ्याची आठवण येते. म्हणून शिवलिंगाची पूजा अशी करा. आणि मंत्र नाही लक्षात राहिले तर
अजून 4-5 दिवस आपली भेट होणारच आहे. परत विचारून घ्या, नाही लक्षात राहिले तर सोपं ओम नमः शिवाय मंत्र म्हणायचा. शंकर को जिसने पूजा उसका भी उद्धार हुआ, अंत काल को भवसागर में जिसका बेड़ा पार हुआ। बोल शंकर की पूजा करो, ज्ञान शरीर में उसके धरो। शंकर को जिसने पूजा उसका भी उद्धार हुआ, अंत काल को भवसागर में उसका बेड़ा पार। डमरुआला है जग में दयालु भला, बिन दुखिया को देता है जगत पिता, सबसे करता है बोल शंकर दया, सबको देता है आसरा, सबको देता है आसरा। नावन चरणों में आकर जो इस बार हुआ, अंधकार को अवतार में उसका बेड़ा पार हुआ। बोल शंकर की पूजा करो, ज्ञान शरीरों में उनके धरो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। म्हटलं आणि सुंदर अशी झाकी सुद्धा सजवली. एकदा गुणीजनांसाठी जोरदार टाळी होऊन जाऊ द्या परत. तर ह्या महादेवांची पूजा अशी करा, महादेवजी आपल्यावरती खूप प्रसन्न होतात. आणि पुढची आपल्याला जी कथा बघायची, वेद व्यासजींचा जन्माची कथा. कसा वेद व्यासजींचा जन्म झाला असेल ना, सुंदर अशी या मत्स्यगंधाची पराशर ऋषी यांची झाकी जी आहेत ना, ती आपल्या कथेमध्ये विराजमान होते. बघा, ज्यांनी इतकी सुंदर आपल्याला ही कथा आपल्यापर्यंत आणली ना, असं या पराशर ऋषी म्हणजे वेद व्यासजींचे वडील आहेत. यांचा इकडे गीत चालू राहील आणि जोरदार वरती हात करून टाळी वाजवा आणि यांचं आपल्या कथेमध्ये आपण स्वागत करूया. हळूहळू झाकी पुढे येऊ द्या, पण हात वरती करून टाळी वाजवा. इकडे गीत चालू झालं की जरा घ्या एखादं. गेले ऋषीश्वरा फिरा, तीर्थयात्रा करताय तुम्ही. 12 ज्योतिर्लिंगांची तीर्थयात्रा केली. आई भगवतीची जे शक्तिपीठ आहेत ना, या भगवतीच्या शक्तिपीठांची सुद्धा तीर्थयात्रा यांनी केली. द्वारका वगैरे 4 धाम सर्व तीर्थयात्रा केली. आणि तीर्थयात्रा बघा आपणच करतो असं नाही हो, या संतांनी सुद्धा तीर्थयात्रा केलेली आहे. माझे ज्ञानोबा राय, मुक्ताबाई, सोपान काका यांनी या 4ही भावंडांनी सुंदर अशी तीर्थयात्रा केलेली आहे. आणि आता हे पराशर ऋषी तीर्थयात्रा करत 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 एका नदी किनारी आले. नदी किनारी आले, पण त्या नदी किनारी आहेत ना, खूप पाणी होतं नदीला. नेमकी आता ही नदी ओलांडून कसं जायचं बरं पलीकडं? इकडे तिकडे बघत असताना हे पराशर ऋषी इकडे बघताय तिकडे बघताय. तर आता नदी किनारी जायची माझी काही सोय होईल का? कसं जायचं नदी किनाऱ्याहून बाजूला? तेवढ्यामध्ये पराशर ऋषींनी समोर बघितलं तर एक मुलगी जी आहे ना, सगळे बाकीचे नावाडे घरी निघून गेले होते, पण एक मुलगी, सुंदर अशी मुलगी ना, आपले नाव वलवत होती, घोडे चालवत होती. ती सुंदर अशी दिसणारी मुलगी, एका कोळीची मुलगी होती. ही पराशर ऋषींनी बघितलं. पराशर ऋषी तिच्याकडे समोर आले आणि पराशर ऋषी जेव्हा समोर आले, समोर बघताय तर एक महिला नावाडी दिसले, बाकीचे नावाडी गेलेले. हे पराशर ऋषी त्या महिला नावाडीला विनंती करताय, अगं मला तू नदीच्या पैलतीला कधी सोडशील का ग बाई? त्यांच्याकडे बघ, मला नदीच्या पैलतीराकडे सोडशील का तू? ही म्हटली, हो बाबा, माझं कामच आहे होते, आलेले प्रवासी त्यांना नदीच्या पैलतीराकडे सोडण्याचं हे माझं कामच आहे बाबा. अहो बसून घेईल मी तुम्हाला
आपण म्हणतो ना, पहिल्या महिला पंतप्रधान, पहिल्या राष्ट्रपती, पहिल्या मुख्यमंत्री, तशी पहिली नौका, पहिली नावाडी जर महिला नावाडी कोण असेल ना, तरी मत्स्यगंधा म्हणायला काही हरकत नाही हो. पहिली नावाडी, पहिली नौका कोणी चालवली? या मत्स्यगंधेनं चालवली, पहिली नावाडी झाले. मग पराशर ऋषी विनंती करत आहे, तर मग ही मत्स्यगंधा म्हटली, हो बाबा ऋषीश्वरा या आणि माझ्या होडीमध्ये बसा. पण होडी नदीच्या पहिलं तरी लावलेली होती ना. एक साधू बाबा आपल्या घरी आले, जरी होडीमध्ये बसायला रे, जरी कोळ्याची मुलगी होती ना, पण हिच्यावरती संस्कार व्यवस्थित झालेले होते हो. पराशर ऋषी आता होडीमध्ये बसण्यासाठी येतात, पण हिने काय केलं, या मत्स्यगंधाने ती होडी आपली जी आहेत ना, होडी उभी केली. मत्स्यगंधा उठली, आपल्या हातातला भाता जो आहे तो थोडा वेळ बाजूला ठेवला मत्स्यगंधाने. पण ऋषीश्वर आपल्या होडीमध्ये बसण्यासाठी आले. बाबा संतांचे पाय बाबा माझ्या होडीला लागले हो बाबा. बाबा बाजूला करा थोड्या वेळ, खाली पाडून द्या. नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ. नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ. नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, डूबत जा प्रभु जी, डूबत यहाँ तरा. नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ. नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ. आणि मत्स्यगंधा आता साधू आपल्या होडीमध्ये बसायला आले, तर मत्स्यगंधा उठले. साधू बाबांचं दर्शन घेतलं या मत्स्यगंधाने. बाबा माझं जीवन कृतार्थ केलं हो बाबा. तुमच्यासारख्या संतांचे पाय बाबा माझ्या होडीला लागले. बाबा भाग्यवान आहे हो मी. ही मत्स्यगंधा वा आपले सुद्धा मत्स्यगंधे सारखे येतात. जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. मत्स्यगंधाने या पराशर ऋषींचं दर्शन घेतलं. पराशर ऋषी होडीमध्ये बसले. मत्स्यगंधाने हातामध्ये आपली होडी वळवायला लागली. परत मत्स्यगंधा सुंदर असा प्रवास चालू झाला. पराशर ऋषी बसलेले आहेत होडीमध्ये आणि त्याच वेळेस नाव नेमकी मध्यावर
मध्यावरती आली आणि पराशर ऋषींच्या मनामध्ये काम निर्माण झाला. काम हे ऋषीश्वर असून पराशर ऋषींच्या मनामध्ये ऋषी म्हणताय, साधूवर्य म्हणताय, भगवंता असं काय होतंय? अरे मी तरी एक साधू महात्मा आहे, पण या नक्कीच भगवंताची आणि या भगवतीची काहीतरी करणे असावी, काहीतरी याच्यातून चांगलं उत्पन्न होणार असेल. पराशर ऋषी मत्स्यगंधेला म्हणताय, अगं सुंदर आहे ग तू, रूपवान आहे, तू माझ्याशी विवाह करशील? बघा कामाने कोणाला सोडलेलं नाही हो. माझ्याशी विवाह करशील का? ही म्हटली, बाबा तुमच्याशी कसा विवाह करणार? अहो मला वडिलांची वगैरे परवानगी घ्यावा लागेल, कसा विवाह करणार? पण पराशर ऋषींनी समजून सांगितलं, काहीतरी याच्यातून चांगलं घडणार आहे. मत्स्यगंधा विवाहाला तयार झाली. कुठे? होडीमध्येच बरं का, होडीमध्ये बातचीत चालली यांची. आणि गंधर्व पद्धतीनं या पराशर ऋषींचा आणि मत्स्यगंधेचा विवाह झाला. का मत्स्यगंधा म्हणायचे हो? ती होडी वलून वलून हिच्या पूर्ण शरीराचा सुगंध माशासारखा येत होता, म्हणून मत्स्यगंधा हिचं नाव. मग दोघांनाही आता दोघांची परवानगी आणि यांचा गंधर्व विवाह झाला. गंधर्व विवाह लागला आणि त्या होडीमध्येच पराशर ऋषींनी बघितलं ना, समागम झाला माऊली. पण हिने मत्स्यगंधाला सांगितलं होतं, तुझं कौमार्य मात्र तसंच अबाधित राहील, तुझ्या कौमार्याला मी धक्का पोहोचू देणार नाही, याची जबाबदारी माझी. बाळ आणलंय का? समागम दोघांचा झाला आणि त्याच्यामधून या होडीमध्ये एक बाळ जन्माला आलं हो. ते बाळ जन्माला आलं आणि हेच वेद व्यासजी ज्यांनी ग्रंथांची, ज्यांनी पूर्ण पुराणांची निर्मिती केली ना, हे मत्स्यगंधेच्या पोटी हे बाळ, हे व्यासजी बाळ जन्माला आलं. बोलिये वेद व्यास भगवान की जय. हे वेद व्यासजी या मत्स्यगंधेच्या पोटी आणि पराशर ऋषींच्या पोटी हे वेद व्यासजी जन्माला आले. चांगलं कार्य घडणार होतं ना दादांना ताईंना, म्हणून पराशर ऋषींनी सुद्धा त्याला म्हणजे संमती दिली आणि सुंदर असे वेद व्यासजींनी 18 पुराणांची रचना या वेद व्यासजींनी केली हो. आपल्या सुद्धा कथेमध्ये हे वेद व्यासजी हे बाळ जन्माला आलंय. टाळी वाजवा एकदा. वेद व्यासजींचा जन्म झाला, सगळीकडे आनंद झाला. पराशर ऋषी तिथून निघून गेले आता आणि ही योजनगंधा होती, पण नाम हिचं नाव नंतर योजनगंधा पडलं. आणि हा बाळ आता हे वेद व्यासजी लहानचे मोठे झाले. झालंय तुमचं काम. सुंदर अशा झाकीसाठी आणि सुंदर ज्यांनी होडी बनवली आपल्याला वेद व्यासजींचा जन्मकथा सांगण्याचा चांगल्याला विशेष असा आनंद वाटला ना. आमच्या सर्व दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी होऊ द्या. 9 रूपामध्ये म्हणजे 9 कलरच्या तुम्हाला साडी घालायची, नऊवारी घालायची, काय ते तुम्ही ठरवा. आणि जे 9 रूप आई भगवतीचे दाखवायचे, तर त्या भगवतीची ज्या कायमस्वरूपी सेवा करतात ना, त्यांचीच रूप आपल्याला इथं दाखवायचे. आणि बाकी ज्यांनी राखाडी कलरची साडी उद्या घालून यायची, पण जे भगवतीचे 9 रूपावाल्याने 9 कलरच्या साड्या उद्या घालून या. आणि आजच्या या कथेसाठी आमचे हरिभक्त परायण गणेश दादा असते, माझे आत्तेभाऊ आमचे अण्णा कांडेकर असते, आमचे आहेर दादा असतील राहुल दादा काळे. आणि आजच्या या कथेसाठी माझे धीर बघा अल्जेरियाला आधी जॉबला होते, फ्रान्सला, तेही सुट्टीवरती आले, तेही या कथेचा आनंद घेत आहेत. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. आणि तुम्ही सर्वजण अगदी ही कथा तन मन धनाने श्रवण करत आहात ना, तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आमच्या गुणीजन इतके सुंदर अशी साथ आपल्याला देतात ना, गुणीजनांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. आमचे सिस्टीम वाले दादा असते, जे शूटिंग करताय आमचे विशाल दादा भालेराव, यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. पण दादा इतके प्रयत्न करून आपली शूटिंग घेताय ना, आमच्या स्टार मीडिया या चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि आजची कथा लगेच उद्या पडते चॅनलला, तर त्या कथेचा सुद्धा आनंद तुम्ही घ्या. इतरांना सुद्धा ती लिंक शेअर करा, त्यांनाही या कथेचा आनंद घेऊ द्या. आणि आज आपले शैलेश दादा आणि आमच्या वहिनी साहेब यांची लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे ना, त्यांना सुद्धा उदंड असं आयुष्य माझे ही दुर्गा माता देव. आणि अशीच आमच्या शैलेश दादांच्या हातून या भगवतीची भगवंताची अशीच सेवा घडो ना, हीच भगवतीच्या चरणी मी प्रार्थना करते. महादेव की जय, जगदम्बा माता